पीसीओएस असेल तर आयव्हीएफच करावं लागतं का? तर असं बिलकुल नाही. पीसीओएस असलेल्या 70 ते 80% स्त्रिया वेट रिडक्शन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या गोष्टीने प्रेग्नंट होतात. तर वेट रिडक्शन म्हणजे 5 to 10% वेट रिडक्शन झाल्यानंतर बऱ्याच केसेसमध्ये ओव्ह्युलेशन आपोआप सुरू होते. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन यामध्ये 8 तास झोप असणे, स्ट्रेस कमी असणे, वजन कमी करणे, योगा, प्राणायाम या सर्व गोष्टीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स करेक्शन होण्यासाठी मदत होते. या सर्व गोष्टी केल्यानंतरही जर गर्भधारणा होत नसेल, तर त्यांना गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करून ओव्ह्युलेशन इंडक्शन ड्रग्स, ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज बनण्याचे मेडिसिन घेणं गरजेचं आहे. आणि त्याची फॉलिक्युलर मॉनिटरिंग ते करूनही गर्भधारणा होत नसेल, तर पुढची स्टेप म्हणजे आययुआय आणि शेवटची स्टेप म्हणजे आयव्हीएफ. पीसीओएस असेल तर आई होण्याची आशा संपली असं नाही, तर ते एक अलार्मिंग साईन आहे. कोणत्या स्त्रियांसाठी ज्यांना गर्भधारणेसाठी लेट होतोय त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट घेण्यासाठी हे एक सिग्नल आहे.